नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. तर मी आज बनवणार आहे तांदूळची भाजी, याला चवळीची भाजी पण म्हणतात. तर चला आपण रेसिपीला सुरू करूया. मी पहिल्यांदा भाजी निवडून घेणार आहे आणि भाजी निवडताना आपल्याला फक्त पाने घ्यायच्यात. कवळ्या काड्या असेल तरच घ्यायचं, नाही तर मग जाड काड्या घ्यायच्या नाही. तशा प्रकारे मी छान त्याला निसून घेतलेली आहे किंवा निवडून घेतलेली आहे. आणि त्याचं लागणारं मटेरियल शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर आणि लसूण, फक्त 4च साहित्य लागत आहे. आणि मीठ आणि जिरा लागतो फक्त. तर भाजी निवडून झालेली आहे, त्याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे. स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं छान, कारण त्याला माती असते ना, मग ती माती जर राहिली तर कचकच भाजी लागते. त्यासाठी पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने, मग त्याचं सगळं माती असलेलं निघून जातं आणि भाजी स्वच्छ होते. तर या प्रकारे अशी एकदम ताजी ताजी भाजी आहे, हिरवीगार. तर लहान मुलांना खूप छान असते खाण्यासाठी आणि टेस्टी पण लागते. तर मी कढई ठेवलेली आहे तापायला. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला. 2 चमच इतकं तेल टाकायचं. मी अंदाजे तेल टाकते, कारण मला अंदाज आलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आहे. भाजी छान अशी वाफलून घ्यायची पहिल्यांदा. त्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आणि छान त्याला शिजून द्यायचं. त्याच्यात जे आपण मटेरियल टाकणार आहोत ना, ते लगेच नाही टाकायचं. भाजीला पूर्ण शिजून द्यायचं आणि त्याच्यानंतरच फोडणी द्यायची आहे. तर ह्याला छान असं शिजवून घ्यायचं. याला फक्त लसणाची फोडणी देऊनही बनवतात किंवा मिरची लसूण टाकूनही बनवतात आणि शेंगदाणे टाकूनही बनवतात. तर मी शेंगदाणे टाकूनच बनवणार आहे. खूप छान असं टेस्टी होते. तर असं सारखं त्याला मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून आपल्या भाजीला पाणी सुटेल लवकर आणि भाजी शिजून निघेल. तर आपण डायरेक्ट शेंगदाण्याची फोडणी लसणाची फोडणी टाकून शिजायला टाकलं ना, तर अशी भाजीला एवढी खास चव येत नाही. अशी शिजवून केली ना, तर मग खूप छान अशी टेस्ट येते. गावाकडे असंच भाजी बनवतात, त्या प्रकारेच मी भाजी बनवलेली आहे. तर हे पूर्णपणे असं भाजी आपली शिजत आलेली आहे. पहिलं किती दिसत होते, आता कमी कमी होत चाललेली आहे. तर ही अजूनही कमी होणार आहे शिजल्यानंतर. तर तोपर्यंतही ना मी जे शेंगदाणे वगैरे आहेत ना, ते सर्व वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. तोपर्यंत आपली भाजी पण शिजत आहे इकडे. तर भाजी शिजल्यानंतर आहे ना, त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. भाजी आपली शिजलेली आहे पूर्णपणे, मी बाजूला काढून घेतलेली आहे. तर चला आपण फोडणी देऊया. तर पुन्हा मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. पहिल्यांदा जिरा टाकला, त्याच्यानंतर जे वाटण केलेलं आहे ना, ते टाकून घ्यायचं आणि त्याला छान असं मिक्स करायचं, छान तळून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट किंवा ते मिरची टाकलेली आहे ना, ते छान असं लाल होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर हे छान परतल्या गेलेलं आहे. तर ती भाजी काढून ठेवली होती ना, ते टाकून द्यायची आणि छान असं मिक्स करायचं. त्याला छान मिक्स करायचं आणि एक 5 ते 7 मिनटं ह्याला मिक्स करून असं शिजायसाठी ठेवायचं, कारण आपली भाजी आधी शिजलेली आहे आणि जे आपण ते शेंगदाण्याच्या मिरचीचा कूट आहे तो पण छान असं परतून घेतलेला आहे तेलामध्ये, म्हणून जास्त वेळ नाही लागत. आणि गॅस कमीच ठेवायचा, नाही तर ते सर्व करपून जाईल. शेंगदाणे वगैरे आहेत ना, ते करपून जाते. त्यासाठी गॅस कमीच ठेवायचा आणि छान असं परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मस्त वास येत आहे घरामध्ये आणि भाजी खूप टेस्ट येते. लहान मुलांसाठी एकदम बेस्ट भाजी आहे. तर अशा प्रकारे भाजी करून बघा आणि तुम्ही सारखंच कराल, मस्त लागते. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त टेस्ट येते या भाजीला. तर अशीच नवीन नवीन रेसिपीसाठी हाऊसवाईफ माधुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका.